स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला येत्या 15 मिनिटापर्यंत तू एकदा ऐकून बघ. तुझ्या जीवनातील सर्व दुःख, तुझं टेन्शन, चिंता सर्व काही दूर होतील. या संदेशाला 15 मिनिटं ऐकल्या मात्रानेच तुझ्या आयुष्यात नवीन चमत्कार तुला पाहायला मिळतील. टेन्शन फ्री आयुष्य जगायचं आहे तर मग काही 10 गोष्टी आहे जे तुला माहीत असायला हव्या. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, आयुष्यात टेन्शनपासून दूर राहण्याचे हे 10 उपाय तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याचं धावपळीचं आयुष्य, कौटुंबिक जबाबदारी, अभ्यासाचं ओझं, आर्थिक समस्या, प्रत्येक गोष्टीचं पटकन येणारं टेन्शन, नातेसंबंधातील तणाव अशा समस्यामुळे ताण अटळ असतो. त्यामुळे आपलं शरीर त्याला वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. ताणतणावामुळे आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बदलतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. मात्र ताण घेतल्याने समस्या सुटत नाहीत. त्यामुळे काही लक्षणे ओळखून त्यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बदलत्या काळानुसार आपला तणाव व्यवस्थापन क्षमता म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कमी टेन्शन कसं घ्यायचं हे आपल्याला कळत नाही. तुमच्या लक्षात येतंय की तुम्ही चिडचिड करताय. शरीरातील बदल झालेल्या हॉर्मोन्समुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. ताण घेतल्याने समस्या सुटत नाही हे माहिती असतं, पण ताण हे येतोच. त्यामुळे प्रथम त्याची लक्षणे ओळखूया आणि नंतर त्यावर मात कसं करायचं याची आपण योजना करूया. सर्वप्रथम पाहूया, तणाव वाढला की शरीर कसं प्रतिसाद करतं. तणाव हे शरीर आणि मनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम करतो. तणाव वाढला की शरीरात स्ट्रेस वाढतो. त्यामुळे आपण खूप जास्त चिंता करायला लागतो. यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात. तणाव हे शरीर आणि मनावर आपल्याला खूप जास्त परिणाम करतो. तणाव वाढला की आपले शरीर आणि मन विविध प्रकारे प्रतिसाद देते. कसं ते पाहूया. यातील कोणती लक्षणे तुमच्यात आहेत ते पहा. लक्षण नंबर 1, काम करण्याची इच्छा होत नाही. तणावाच्या स्थितीत मेंदूला आवश्यक ऊर्जा आणि उत्साह मिळत नाही. त्यामुळे काम करण्याची इच्छा कमी होते. एखादी साधी गोष्ट सुद्धा मोठी वाटायला लागते आणि कामाला सुरुवात करण्याची मानसिक तयारी होत नाही. पोटात गडबड होते. तणावामुळे पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो. ॲसिडिटी, पोटात गडबड होणे, जडपणा जाणवणे किंवा उलट्या होणे अशा समस्या तणावामुळे उद्भवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे तणावामुळे निर्माण होणारे हॉर्मोन्स, जे पंचसंस्थेच्या कार्यावर परिणाम करतात. नंबर 3, वारंवार डोकेदुखी. तणावामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो, ज्यामुळे आपले डोकेदुखी होते. ही डोकेदुखी कधीकधी लहानशी असते तर कधीकधी ती अत्यंत त्रासदायक होऊ शकते. तणावामुळे डोक्याच्या मागच्या बाजूस किंवा कपाळाच्या भागात दुखायला सुरुवात होते. खास करून संपूर्ण दिवस काम करून झालं की डोकं दुखायला सुरुवात होते. नंबर 4, पाठदुखी. तणावामुळे स्नायू ताठर होतात. त्यामुळे पाठदुखी उद्भवू शकते. पाठदुखी ही दीर्घकाळ चालू राहिली तर शारीरिक हालचालीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा थकवा निर्माण होऊ शकतो. नंबर 5, फास्ट श्वास घेणे. तणावाच्या शरीरातील शारीरिक ॲसिड्रोनाइन ची चिंता पातळी वाढते, ज्यामुळे श्वासोच्छ्वास हे जलद होतो. हे शरीराच्या फाईटसाठी खूप जास्त वेगळं असते. प्रतिक्रियेचा भाग आहे, ज्यामुळे आपल्या तणावाची तीव्रता अधिक जाणवते. नंबर 6, मेमरी लॉस. तणावामुळे मेंदूला होणाऱ्या केमिकल बदलांमध्ये स्मरणशक्तीवर परिणाम होते. त्यामुळे काही गोष्टी आठवणीमध्ये गोंधळ होऊ शकतो. छोटी छोटी माहिती विसरायला लागतो आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. नंबर 7, कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. तणावाच्या काळात एकाग्रता कमी होते. तुम्ही एखादी कामात असाल किंवा गप्पा मारत असाल तरीही तणावामुळे तुमचे मन सतत विचलित होते आणि कोणत्याही गोष्टीत तुमचे मन रमत नाही. नंबर 8, वाईट विचार मनात येतात. तणावामुळे मन नकारात्मक विचारांच्या पिंजऱ्यात अडकते. सतत भीती, शंका, निराशा यासारखे विचार मनात येऊ लागतात. त्यामुळे तुमच्या रोजच्या कामातही नकारात्मकतेचा प्रभाव पडतो.
नंबर 9. झोपेत वाईट स्वप्न येतात. तणावामुळे रात्रीच्या झोपेत व्यत्यय येते आणि अनेकदा स्वप्नांचा अनुभव येते. ही स्वप्ने तणावपूर्ण विचारांचे प्रतिबिंब असतात, ज्यामुळे रात्री झोपे खंडित होते. नंबर 10. झोप येत नाही किंवा दचकून उठायला लागतं. तणावामुळे मेंदू शांत होत नाही आणि त्यामुळे झोप येण्यात अडथळे निर्माण होतात. काहींना झोप येत नाही तर काहींना झोपेतून दचकून उठण्याचा अनुभव येतो. हे अनुभव तणावाची तीव्रता दर्शवतात. नंबर 11. मनात दुसऱ्याविषयी निगेटिव्हिटी विचार येतात. तणावाच्या काळात नातेसंबंधात तणाव वाढतो. तुम्हाला इतर व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार येऊ लागतात, वाईट विचार येऊ लागतात आणि हे विचार तुमच्या नात्यांवर परिणाम करू शकतात. नंबर 12. भूक कमी होणे किंवा अधिक होणे. तणावामुळे काहींना भूक लागणे बंद होते तर काहींना अधिक खाण्याची इच्छा होते. हे शरीराच्या तणावाला प्रतिसाद देण्याची पद्धत आहे, जे खायच्या सवयीमध्ये बदल घडवून आणते. चटपटीत खात राहावं असं वाटते. नंबर 13. थकवा जाणवणे. तणावाने शरीरातील ऊर्जा झपाट्याने कमी होते, ज्यामुळे तुमच्या सतत थकवा जाणवतो. तुम्हाला पुरेशी झोप घेऊनही शरीर ताजे वाटत नाही. नंबर 14. इम्युनिटी सिस्टीम कमजोर होणे. सततच्या तणावामुळे प्रगत प्रतिरोधक शक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे सर्दी, ताप यासारख्या आजार वारंवार होऊ शकतात. तणावाच्या प्रभावामुळे शरीराची सांसर्गिक बुद्धीची लक्षणं कमी होतात. नंबर 15. हृदयाचे ठोके वाढणे. तणावाच्या वेळी हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रक्तबधी वाढतो. दीर्घकाळ तणावामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. जेव्हा तुम्ही काही वरीलप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संकेत मिळत असेल तर समजा तुमच्या आयुष्यात ताणतणाव वाढत आहे आणि ते दूर करण्यासाठी तुम्ही अजून काही गोष्टी करू शकता. स्वामी सांगतात, या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास ते दीर्घकालीन आजाराला निमंत्रण देऊ शकतात. म्हणून तणावाच्या या लक्षणांकडे वेळेवर लक्ष देऊन त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. टेन्शन फ्री राहण्याचे काही सोपे उपाय. हे उपाय जर तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून घेतले तर टेन्शन तुमच्यापासून सतत लांब राहील. नंबर 1. सर्वप्रथम तणावामुळे मूळ कारण शोधा. कधीकधी आपण टेन्शनमध्ये असतो, पण त्या टेन्शन मागे मुख्य कारण काय हे आपल्याला माहिती नसतं. याचंच कारण असं की मनुष्याला त्याच्या जीवनात अनेक अडचणी असतात, त्यातून तो मार्गही काढत असतो, पण एखादी अशी दुःखी नसतं जी त्याला त्रास देत असते. म्हणजे पहा, समजा तुम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहात आणि त्यावर त्या प्रोजेक्टची डेडलाईन पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. या दबावामुळे तुम्हाला ताण जाणवत असेल, तुम्ही इतरांवर रागवत असाल, चिडचिड करत असाल, तर सर्वप्रथम शांत डोक्याने तुम्ही विचार करावा लागेल की या तणावामुळे कारण काय. कदाचित तुम्हाला अपूर्ण काम किंवा वेळेचे नियोजन चुकल्यामुळे तणाव येत असेल. एकदा का तुम्ही तणावाचे मूळ कारण ओळखलं की तुम्हाला मग त्यावर उपाय शोधणे सोपे जाते. नंबर 2. सर्वप्रथम तुम्हाला समस्येपेक्षा उपायांवर अधिक भर द्यावा लागेल. माझ्या आयुष्यात ही खूप मोठी समस्या आहे या विचारात गरफडून जाण्यापेक्षा त्यावर उपाय कसे करता येईल याचा विचार करायला हवा. उदाहरणार्थ, खूप कमी बाकी आहे, लवकर पूर्ण करायचं आहे, घरी टेन्शन सुरू आहे, डेडलाईन जवळ येत आहे, काय करू काही कळत नाही, तर अधिकचे काम असे करावे किंवा एखादा सहकारी मदतीसाठी कसा वापरावा याचा प्रथम विचार करा. समस्येवर उपाय शोधल्याने तणाव कमी होतो. नंबर 3. काही दिवस कामातून विश्रांती घेणे योग्य ठरते. तुम्हाला दिवस रात्र काम करावं लागत असेल, रोज तीच कटकट, तीच बस, तीच ट्रेन, तेच सहकारी, तेच काम असं झालं असेल तर काही दिवस सुट्टी घ्या. ही विश्रांती तुम्हाला मानसिक ताजेपणा देईल आणि तुम्हाला पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागू शकाल. नंबर 4. सुट्टीवर जा. सुट्टीवर जाणे हा तणाव कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. समजा तुम्ही एका शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी गेलात, तिथे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या सुट्टीमुळे तुम्हाला तुमच्या कामात चिंता काही काळासाठी विसरू शकाल.
नंबर 5. स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढा. तणावामुळे अनेकदा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलं याचाच विचार करीत राहतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. समजा तुम्ही योगा, ध्यान किंवा वाचनासारख्या गोष्टीमध्ये वेळ घालवाल तर तुम्हाला तुमच्या विश्रांतीची, तुमच्या भावनांशी पर्यायाने स्वतःशी जोडलेले वाटेल. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला सांभाळा. नंबर 6. जेव्हा तुम्हाला आनंद होईल, एखादी गोष्ट आनंद देईल ते करा. तुमच्या आवडत्या गोष्टीमध्ये वेळ घालवणे हा तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला संगीत ऐकायला आवडत असेल तर काही तासांसाठी संगीताच्या दुनियात बुडून जा. खेळायला आवडत असेल तर वयाचा विचार न करता मनपैकी मस्तपैकी खेळा. बघ नंतर कसा फ्रेश होशील. नंबर 7. मेडिटेशनचा आधार घ्या. ध्यान हा तणाव कमी करण्याचा एक प्रभावी उपाय समजा. समजा तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटे मेडिटेशन करता तर तुम्हाला आतून शांत आणि स्थिर वाटू लागेल. सुरुवातीला येईल कदाचित कंटाळा, पण हळूहळू सवय होईल. नंबर 8. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा. तुमच्या कुटुंबियासोबत किंवा मित्रासोबत वेळ घालवणे हा तणाव कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे. समजा तुम्ही एखाद्या मित्रासोबत हसत खेळत गप्पा मारता तर तुमच्या मनातील तणाव कमी होऊ शकतो. नंबर 9. जीवनाला मौल्यवान मानून जीवनापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही असे मानणे. जीवनात प्रत्येक गोष्ट तात्पुरती असते. ताणही तसाच असतो. त्यामुळे समस्यांना फारसे महत्त्व न देता जीवनात मौल्यवान समजणे आवश्यक आहे. यामुळे तणावाची तीव्रता कमी होते. नंबर 10. कमीत कमी मसालेदार आणि तेजस्वी पदार्थ खा. अन्नाचा ताणावर खूप मोठा प्रभाव पडतो. जर तुम्ही आरोग्यदायक आहार घेता तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल आणि तणाव कमी होईल. टेन्शन फ्री जगणं का महत्त्वाचं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला अडचणी येणारच. त्यामुळे आयुष्यात टेन्शन फ्री जगा. टेन्शन फ्री राहिल्याने तुमच्या जीवनात ताजेतवाने, सकारात्मक आणि आनंदी राहू शकण्याचे विचार येतात. तणावामुळे तुमचे शारीर व मानसिक आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुमच्या कामात, नातेसंबंधामध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबियासाठी टेन्शन फ्री राहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले असेल तर तुमच्या कुटुंबियाचे उत्तम प्रेम, आधार आणि आनंद देऊ शकाल. तुम्हाला तणाव कमी असेल तर तुम्ही अधिक शांतपणे निर्णय घेऊ शकता आणि तुमचे कुटुंबीय तुमच्याकडून अधिक सकारात्मक ऊर्जा मिळवू शकतात. यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होते आणि घरात आनंदाचे वातावरण तयार होते. टेन्शन फ्री राहण्याचा सल्ला फक्त तुमच्यासाठीच नाही तर तो तुमच्या कुटुंबियाच्या भविष्याचे रक्षणही करतात. एक तणावमुक्त व्यक्ती आपल्या घरात सकारात्मकता आणते. तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुमच्या जवळचे लोकही आनंदी राहतात. तुमचा तणावमुक्त दृष्टिकोन तुम्हाला एक चांगला पालक, जोडीदार, मित्र आणि सहकारी बनवतो. आपल्या जीवनात तणावाचा अडथळा आला तरी त्याला शांतपणे हाताळण्याची क्षमता विकसित करणे हे सुखी जीवनाचे खरे गमक आहे. तणावामुळे जीवनाचा आनंद घेतल्याने तुम्ही जीवनात सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक तयारीत असता आणि क्षमता राहते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता, नवीन संबंधीचा शोध घेऊ शकता आणि स्वतःसाठी नवीन ध्येय आणि आकांक्षा निर्माण करू शकता. या सर्व गोष्टीमुळे तुमचे जीवन आनंदी, समाधानी आणि यशस्वी होतं. आता विचार करा की तुम्ही तणावमुक्त राहून आपल्या जीवनाला कशा प्रकारे अधिक अर्थपूर्ण बनवू शकता. तणावात राहणं ही गोष्ट निवड असू शकते, पण तणावमुक्त राहणं हे तुमची जबाबदारी आहे, जी तुम्हाला तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी पार पाडली पाहिजे. आनंदाने आयुष्य जगायचे असेल तर जीवनाचा प्रत्येक क्षण हे एन्जॉय करण्यासाठी, रडून टेन्शन घेऊन जगण्याचा अर्थ नाही. जो व्यक्ती, वस्तू किंवा स्थिती तुम्हाला टेन्शन देते त्यावर विचार करणे हा तुमच्या आनंदाच्या मार्गातील अडथळा आहे. अशा गोष्टींना आपल्या मार्गातून दूर सारणं हे आपलं शहाणपण आहे. आपल्या जीवनाचा आनंद घ्या, हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचा आनंद, तुमची शांती हे तुमचं खरं धन आहे. जगातील अनेक समस्या तात्पुरत्या असतात, पण तुम्ही त्यांना अधिक महत्त्व देता आणि जे काही तुमच्या मनातील शांती आहे ते अजून पूर्ण होते.
स्वामी म्हणतात, तणावमुक्त जीवन जगण्याचा यापेक्षा दुसरा कुठलाही सोपा मार्ग नाही. जो व्यक्ती या प्रकारे तणावमुक्त जीवन जगतो, तो आयुष्यात नेहमी सुखी आणि शांत राहतो. आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्या गोष्टी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, बोलण्याची कला ही एखाद्याला जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकता. ज्ञानाने नाही तर शब्दांच्या जादूने. आपण माणूस असेल तर ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आपण आणू शकतो. त्यामुळे आपण जे काही बोलतो त्यावर लक्ष द्या. जर तुम्हाला आयुष्य हे शांतपणे जगायचे असेल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आयुष्यात शांतपणे कसं जगायचं या व्हिडिओला काही मिनिटे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. स्वामी सांगतात, जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जातील आणि सगळेच सोडून जाणार आहेत. त्यामुळे एकटे जगायला शिका. माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला. माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो. मग तो शरीराने सगळ्यामध्ये असून देखील पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो. आयुष्यात दोन गोष्टी असतात आणि मग पुढे चालायला याच आधाराची सवय होते. आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसे वागले तरीही आपण त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो. कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता असो किंवा आपलं कोणाशी जमत नसेल हे देखील सोपं आहे. आपण जे काही करतो त्या व्यक्तीला आधार मिळून जातो. आयुष्यात बरेच गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात तर काही गोष्टी असतात ज्या आपल्याला खटकतात. आयुष्यामध्ये काही अडचणी आपल्याला मागे ओढतात तर काही गोष्टी आपल्याला पुढे नेतात. आयुष्य कायमचा दूर कधीही करत नाही. याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो, पण नेहमी याच गोष्टीची भीती तुम्हाला एकट्याच राहायला शिकवते. तुम्हाला कोणी व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही. तुमच्या आयुष्यात आजूबाजूचे माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला लोकांचा सहवास असेल ही चांगली गोष्ट आहे. पण ज्या वेळेस लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि ज्या वेळेला लोक तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला दुखावतात त्यावेळेला तुम्हाला फार अडचण जाईल. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला सोडून जातात. मग त्यांची काही कारणे असेना त्यावेळेस आपण दुःखी होतो, एकटे पडतो आणि ही एकटेपणा आपल्याला असह्य होतो. तर मग आपल्या माणसाची सवय झालेली असते आणि आजच्या या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात, त्यांची कमी येते आणि ते निघून जातात. मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमागे आपण निराश होतो, ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि आपण एकटे पडलो आहो. डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो. कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही. कायम उदास राहणे, आयुष्यात नकारात्मक भावना येणे हेच आपल्याला आवडतं. मग यानेच आपण मागे जातो. या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आहे. आपल्या मनाची सुरुवातीपासून तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, येणारी माणसे ही एक ना एक दिवस आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहे आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत. हे आपल्या मनाला आपण समजून सांगितले पाहिजे. आपल्या मनाची तशी पूर्ण तयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. या उलट खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आणखीन मोकळेपणाने आयुष्य जगू शकतो. आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर कुणाचंही नियंत्रण नसतं. आपल्याला कोणीही सल्ले द्यायचे नसतात. आपल्या मनाची तशी पूर्ण तयारी केली तर आपण कधीही आयुष्यात पुढे जाईल. आपण मोकळेपणाने काहीही करू शकतो कारण आपण लोकांच्या सांगितलेल्या राहिलो नाही. आपण लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतं आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग हे अपेक्षा पूर्ण करायच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात, नाती दुरावली जातात, नात्यामध्ये अबोला येतो. या उलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचे स्वागतच करा. स्वामी म्हणतात, पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील तर अशा वेळेस तुम्ही त्यांचा या निर्णयाचे देखील स्वागत करायला हवं. आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा
मनाची तयारी अशी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत. लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत. म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचा शिकार व्हायचं नसेल, नैराश्यात आयुष्य जगायचं नसेल, तर एकटं राहण्याची कला ही जी आहे ते एकदा शिकून घ्या. नंबर 2, कुटुंबियाला गोष्टी कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या. जेवढं तुम्ही जास्त काळजी कराल, तेवढा तुम्ही जास्त तणाव आयुष्यात वाढवणार. तुम्हाला काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदात जाणार. एक गोष्ट खरी आहे, तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता, त्या तितक्या अवघड होत जातात. तुमची काळजी करण्याने गोष्टी सुटत नाही, त्यांचं समाधान मिळत नाही, तर ते अजून अवघड होतात. कारण काही गोष्टीवर आपला कंट्रोल नसतो, काही व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो. आपण फक्त आपल्या स्वतःच्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढं आपल्या हातात असतं. त्यामुळे काळजी करण्याने कुणालाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. उलट तुमच्या आयुष्यात काळजी करणारे तुम्हाला शारीरिक व्यथा झाडली जाणार आहे. आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालवतो, दवाखान्यामागे लागून जातो. यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात. या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनात समजावं की आपल्याला काळजी करणारे कुणीही नाही. गोष्ट ठीक होणार नाही. ज्याच्यासोबत जे घडत आहे ते घडत आहे. प्रत्यक्षाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो. इतरांची काळजी करण्याने अडचणी सोडवल्या जात नाही. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात. त्यातून मार्ग हा काढावा लागतो. या सगळ्या गोष्टी आयुष्यात त्रास देत असतात, त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यामुळे तुम्ही जेव्हा इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार, तेवढं तुम्ही जास्त आनंदी आणि समाधानात आयुष्य जास्त जगू शकणार. जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार. पण त्यामुळे तुम्ही स्वतःला हे समजायला हवं की आपली काळजी करणारा काहीही होणार नाही. एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा. याने आयुष्य हे खूप जास्त आपण आनंदी जगू शकतो. फक्त आपली काळजीने काही होत नाही. म्हणून जगातील कुठलीच अडचण सोडवण्यास एक तर एक वेळ हवा आणि दुसरा पैसा हवा किंवा माणसं हवी. या व्यतिरिक्त जगात कुठलाच प्रॉब्लेम हा काळजी करून सोडवला जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातील येणाऱ्या अडचणी या सोडविण्याची काळजी करून भागात नाही. त्यासाठी अडचणी कशा सोडवल्या जाते त्यावर विचार करावा लागतो. म्हणून आयुष्य शांतपणे, समाधानात आणि तणावमुक्त घालवायचं असेल, या गोष्टी कायम लक्षात ठेवा. नंबर 3, अलिप्त राहायला शिका. कुठलीच गोष्ट व्यक्तिगतरित्या घेऊ नका. कोणी काही म्हणत असेल, बोलत असेल तर कुठल्याच गोष्टी मनाला लावून घेऊ नका. लोकांचं काय काम आहे बोलणं आणि लोक बोलत राहतात. आपण सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहायला शिकावं. जेवढं अलिप्त राहायला शिकणार, तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आणि आपलं टेन्शन हे फ्री राहणार. यामुळे आपण आयुष्यात अजून पुढे जाऊ. समाधान, आनंद म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळवणं नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी समाधानी राहणं म्हणजे आनंद. आयुष्यात कुठल्याच माणसाच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाही. म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश राहायचं असेल तर तुम्हाला सापडणार नाही. कारण माणूस अपेक्षा कधी संपवत नसतं. व्यक्तीच्या अपेक्षा या खूप मोठ्या असतात. त्याला सोडून समाधानाकडे जा. आणि त्याला आनंद कशात आहे, कुठल्या गोष्टीत आहे हे कळत नाही. म्हणून तो आयुष्यभर आनंद शोधायला भटकतो. खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही जी गोष्ट पाहिली तीच गोष्ट मिळवायला हवी असं नाही. तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही आनंद निर्माण करू शकता आणि तो निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद तेवढ्यापुरता असतो आणि अपेक्षितेचा क्षण इतका असतो. त्यानंतर तुम्ही त्यामुळे चिरकाल आनंद शोधण्याचे तयारीत असाल तर तो काय किंवा कुठल्याच गोष्टीत यामध्ये शोधण्याऐवजी नसते. आपल्याकडे जे आहे त्यात आनंद शोधला तर आनंद आपल्याला 100% मिळतो. आयुष्यामध्ये काहीही झालं, नंबर 5वी गोष्ट लक्षात ठेवा. जिथून तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्यात जे काही आहे ते आपल्याला पूर्ण करायचं. आत्मसन्मान ठेवायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जातं त्या ठिकाणी तुमचं काम नसतं, तुम्हाला मान नसतो, सन्मान किंवा किंमत नसते,
त्या अशा ठिकाणी जाऊ नका. स्वतःचा आत्मसन्मान हे राखा, त्याला कधीही कमी होऊ देऊ नका. नंबर 6, लवचिकता. संकटात तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारा, कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात. आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ते केवळ पुस्तकी, पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र अनुभव शिकवतो. आयुष्यात येणारी संकटे शिकवतात, म्हणून कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो, कारण त्यांच्या इतका आपल्याला कोणीही शिकवू जात नाही. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अडचणी येतील. आपल्या समोर आलेले संकट हे या अडचणी आपल्याला संयम आणि ध्येय, सहनशक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात. आणि संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेत असूच शकेल असं नाही. म्हणून संकटांना संधी म्हणून बघा. संकटे आपल्याला काही शिकवण्यासाठी आणि काही देण्यासाठी येत असतात. त्यामुळे संकटे आले तरी घाबरून जाऊ नका. सतत प्रयत्न करा, मेहनत करा. मेहनतीने संकटात देखील तुम्हाला यश मिळू शकते. नंबर 7, अनुभव. तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुमची संपत्ती कमी होते तेव्हा निघून जाते, तेव्हा अनुभव टिकून असतो. संपत्ती, मालमत्ता या भाग्य भौतिक गोष्टी झाल्या तशा असतात. प्रत्येक स्थिती सारखी राहत नाही. मग गरिबीतून श्रीमंत होणे किंवा श्रीमंतीतून गरीब होणे हे सोपं आहे, पण गरिबीतून श्रीमंत होणे अवघड आहे. श्रीमंतीतून गरीब होणे हे जर आपण डोक्याचा वापर केला तर ही स्थिती आपल्याला कधी बघायची गरज नाही. भौतिक गोष्ट निघून जातात, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतात. त्यामुळे तुम्ही गरीब जरी असाल तरी वर येताना अनुभव तुम्हाला श्रीमंतीत पुन्हा आणतो. त्यामुळे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुमची परिस्थिती तुम्ही बदलू शकता. गेलेलं सगळं काही परत मिळू शकतं, ते केवळ अनुभवाच्या जोरावर. म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती, मालमत्ता कमी असेल आणि अनुभव मात्र चांगला असेल तर चखून जाऊ नका. पैसा गेला तरीही तुम्हाला अनुभवाने श्रीमंत व्हायला हवे असेल. नंबर 8, शहाणपणात सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचं ज्ञान म्हणजे हे होकायंत्र आहे, जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असते. आजकालच्या जगात तग धरून राहायचं असेल, स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर ज्ञान असणे गरजेचं आहे. आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तुम्हाला व्यवहार ज्ञान सुद्धा असायला हवे. पुस्तकातून जे काही ज्ञान मिळतं ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असायला हवं. म्हणून आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणं किंवा ज्ञान मिळवून तुमचं शहाणपण टिकवणं कधी थांबवू नका, कारण तुमचं ज्ञान म्हणजे होकायंत्र आहे, जे तुम्हाला प्रत्यक्ष संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवत असतं. हे ज्ञान तुम्हाला योग्य मार्गावर आणतं. या ज्ञानाला कधी दुर्लक्ष करण्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे हे ज्ञान आहे, याला दुर्लक्ष करू नका. आयुष्य हे कसं जगायचं हे आपल्याला ज्ञान शिकवतं. स्वामी सांगतात, नंबर 9वी गोष्ट आहे ते लक्षात ठेवा. वेळ हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि मूल्यवान घटक आहे. तो हुशारीने योग्य ठिकाणी खर्च करा. जगात सगळ्यात जास्त मूल्य काय असते तर ती गोष्ट म्हणजे वेळ. आयुष्यात तो कधी परत येणार नाही हे माहिती असताना सुद्धा आपण वाऱ्याप्रमाणे उधळतो. स्वामी सांगतात ती गोष्ट आहे म्हणजे आयुष्यातील वेळ. तुम्ही कधी सेकंदापूर्वी गेलेला क्षण परत आणू शकता का? नाही ना. तो पुन्हा जगू शकता का? नाही. इतका वेळ अमूल्य आहे, तरी तुम्ही योग्य पद्धतीने, हुशारीने योग्य ठिकाणी वापराल. स्वामी म्हणतात, नंबर 10वी गोष्ट आहे करुणा. तुमची आंतरिक शक्ती आहे. करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणात जास्त चमकते. ज्या माणसाच्या मनात करुणेचा भाव असतो तो माणूस आपलं आयुष्य शांतपणे जगू शकतो, किंवा तो आतून मनाने शांत झालेला असतो. कुठल्याच संकटांना किंवा गोष्टींना म्हणेल कोण काय बोलते याकडे जास्त लक्ष देणार नाही. याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, कारण ज्या माणसाच्या मनात दयाभाव असतो, करुणा असते, तो माणूस कोणाचाही द्वेष करू शकत नाही. आणि ज्या माणसाच्या मनात द्वेष नाही, मत्सर नाही, सोडण्याची भावना नाही, तो माणूस आतून शांत, आणि अशा वेळेस आपलं आंतरिक शक्ती ही खऱ्या अर्थाने दिसून येते.
स्वामी म्हणतात, नंबर 11वी गोष्ट आहे ती म्हणजे एकांत. एकटेपणा जिथे आत्मशोध आणि आंतरिक शांती मिळवेल. माणूस एकांतात असेल तो शांतीही असतो आणि त्याला नव्या शोध देखील लागतो. आपल्याला न्यू शोधायला लागते. आपल्याला चांगल्या बाजू देखील त्या जाणवतात ज्या आहेत. स्वामी सांगतात, दुसरी जी गोष्ट आहे त्याला स्वतःची नव्याने ओळख होते. म्हणून आयुष्यात एकटे असाल तर घाबरू नका. एकटेपणाला शांतता कसं बदलता येईल आणि आपल्या एकांतातून आत्मशांती कशी मिळेल यासाठी नेहमी प्रयत्न करा. नंबर 12वी गोष्ट आहे कृतज्ञता. दररोज कृतज्ञ व्यक्त करत जा, ज्यामुळे आपल्या संकटांचं रूपांतर आशीर्वादात होते. आपल्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, निसर्ग आहे, जी आपल्याला रोज काही ना काही देत असतात. निसर्ग आपल्याला रोज काही ना काही देत असतो. अशा वेळेत आपल्याला देणारे प्रत्येकाबद्दल काही ना काही मनात विचार हवा. स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत. आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी आणि जी आपण कृतज्ञता व्यक्त करतो ती आपल्याला आशीर्वादा रूपाने परत मिळते. आणि सगळ्यात जवळची आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे ती आहे की आपण काहीही करू शकतो. ज्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तींच्या आयुष्यात अडचणी येतात ते काहीही करू शकतात. त्याबद्दल जर आपण कृतज्ञता ठेवली तर नक्की आपण वागणुकीमुळे आपल्याला आपण केलेल्या चांगली गोष्टीमुळे पुन्हा परत मिळणार आहे आणि या नियमाचे आपल्यासोबत चांगलं घडत असते. तर देवापेक्षाही आपण एखाद्या व्यक्तीसमोर केलेलं कृतज्ञता आपल्यासाठी मोठं असते. त्यामुळे इतरांबद्दल कृतज्ञ राहा. आयुष्यात नेहमी तुम्हाला जे करायचंय ते करा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अनमोल विचार ठेवा. विचार हे असे असले पाहिजे ज्याने आयुष्यात कधीही अडचण गेली नाही पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःला बदलायचे आहे तर मग या 10 ठिकाणी शांत राहून बघा. आजच्या जन्मात सगळीकडे गोंगाट, धावपळ आहे, त्यामुळे मनात तणाव निर्माण होते. स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर तुमचा तणाव निर्माण करण्याची हॉर्मोन्सची पातळी हे कमी होते. यामुळे तुमचे मन शांत होते, रागावर नियंत्रण राहते आणि ताण कमी होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा जाणून घ्यायला मिळणार आहे की कोणत्या प्रसंगी शांत राहायचे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे. त्याचबरोबर शांत राहून आपल्यासोबत कोणता बदल होऊ शकतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. संध्याकाळची वेळ होती. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे. प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का? पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार आहेत असं ते विचार करून जातात. प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुच्याकडे जातात. गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे. ते म्हणतात की या 10 प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे ते मिळते. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील. जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतो. तसे विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते. ते नुकसान जर तुम्हाला टाळायचे असेल तर हे गोष्टी लक्षात ठेवा. गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्यांशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलं बरं. शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि ज्ञान वाढते. बोलणे तेव्हा हे असते जेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्हाला काही तथ्य नसताना किंवा काही गोष्टीत कारण नसताना बोलाल तर तिथे तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमच्या चेष्टा तर होईल, पण लोकांचा विचार देखील आणि विश्वास देखील तुमच्यावरून उडून जाईल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळा असे लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे हे कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि ते नंतर गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात. तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळे तिथं गप्प राहण्यात शहाणपणा असते.
गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे. तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्या शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावे. दुर्बळ व्यक्तींसमोर काहीही करू नये. दुर्बळ व्यक्तीला दाबण्याचा किंवा त्याला मागे खाली करण्याचा प्रयत्न करणे आयुष्यात व्यर्थ आहे. अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीसोबत वाईट बोलत राहतात. समोरची व्यक्ती तुमच्या खालच्या पदाची आहे. ती तुम्हाला काहीही बोलणार नाही, पण तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपत राहाल. हे शक्य आहे की उद्या देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकते आणि जेव्हा तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तो नक्की तुमची परतफेड करेल. एखाद्याचा अपमान करून तुम्ही त्याला महान होऊ शकत नाही. तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही त्यापेक्षा लहान लोकांचा आदर शिकायला पाहिजे. जो व्यक्ती आदर करायला शिकतो, लहानांचा असो की मोठ्याचा असो, तो नेहमी आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जातो. आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचा आदर करायला हवा. लोकांना असे वाटते की जर उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर मोठे होतील, तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडून राहाल. गुरु पुढे म्हणतात, म्हणून शिष्याने जेव्हा बोलावे तेव्हा आदराने बोलावे, जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलणे भाऊ, ताई, काका, मित्र असे शब्द वापरा. त्यामुळे प्रतिष्ठा नक्की वाढते आणि तुम्हाला लोकांच्या नजरेत एक समजूतदार व्यक्तिमत्व वाढेल. गुरु पुढे म्हणाले, तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले असते. जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करते तेव्हा तुम्ही गप्प राहा, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल. गुरु पुढे म्हणतात, जर तुमचा एखादा खास नातेवाईक तुमच्यावर रागवला असेल, एखादा नातेवाईक तुमच्याला अडचण निर्माण करत असेल, त्यावेळी तुम्ही शांत असाल तर आदराचे लक्षण आहे आणि यावेळी कोणतीही लहान मोठी गोष्ट नाही. जर तुम्हाला राग येत असेल तर कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाणे हेच शहाणेपणाचे लक्षण आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी येतात. अडचणीत तुम्ही गप्प किंवा शांत राहा. राग आल्याने व्यक्तीचे नाते बिघडू शकते. नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते. गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलात पळून जातो. एका राजाच्या घरी पोहोचतो. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते. तेव्हा तो साप खूप जास्त संतापतो आणि तो स्वतःच्या घरात पडलेल्या तलवारीवर मुंडाळण्यास सुरुवात करतो. त्यामुळे हळूहळू त्याचं संपूर्ण शरीर कापलं जाते. त्याप्रमाणे आपला राग ही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापते. रागाच्या शेवटच्या ध्यानाने होतो. जर तुम्ही दररोज ध्यानाला बसाल तर तुमचा राग हे तुमचे जीवन अनियंत्रित करेल. तुमचं गुरु पुढे म्हणतात, हे मार्ग आहे, तुम्ही दररोज ध्यानच करावा. यामुळे राग वाढते. शरीरातील सर्व हॉर्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील, ज्यामुळे शरीर सहज रागात नियंत्रण ठेवते. पण एक सहज मार्ग असतो की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा की माझा राग योग्य आहे की नाही. तिथे बोलणं आकलन शकाल की नाही. तेव्हा तुम्हाला कळेल की राग येणं हेच योग्य नाही. तुम्हाला हवाय तेव्हा राग आला तर ठीक आहे, पण प्रत्येक वेळेला राग येणे हे तुम्हाला मागे आणते. तुम्हाला राग येत असेल तर तेथून दूर जाण्याचा प्रयत्न करा. तेथून निघून जा. तुमचे मन शांत होईल. गुरु म्हणाले, चौथा प्रसंग जिथे माणसाला अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे. तिथे तुमचा मुद्द्यापी संबंध नाही. जर तुमच्या कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तिथे गप्प बसणे अति आवश्यक आहे. आणि तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलला तर समोरचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे. दोन लोकांच्या वादात अडकू नका. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला त्यांच्या वाद मिटवण्यासाठी बोलत असेल तर तिथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही. एखाद्या व्यक्तीची आयुष्यात वाद हस्तक्षेप करू नये. गुरु सांगतात की 10 प्रसंगापैकी 5वा प्रसंग जिथे माणसाला अत्यंत हुशाराने मौन बाळगायला पाहिजे ते म्हणजे कोणाचेही नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द इतरांच्या कुटुंबात किंवा मित्रप्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहा. एखाद्याच्या कुटुंबाला किंवा मित्राला वाईट बोलण्याने तुम्ही वाईट व्हाल, जे सहज नष्ट होऊ शकते.
ते शब्द मोठे करू नका. ओरडून न बोलता हळू बोलण्याचा प्रयत्न करावे. जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणे हीच आहे जास्त चांगली गोष्ट. नेहमी बोलताना आपल्या गोष्टीकडे, शब्दाकडे लक्ष द्या. ते तुम्हाला पुढे नेतात. कधी कधी खूप मोठ्याने बोलल्याने कमी तुटतात, नाती तुटतात. त्यामुळे आवाजात गोडवा आणा. तुमच्या शब्दात तुमच्या मित्राचे नुकसान करू नका. कधी कधी आपण मित्रासोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्याला बोलण्याने कोणताही अनादर होणार नाही याची काळजी घ्या. विनोद नेहमी अर्थपूर्ण करा. जिथे कुणाची शब्दांनी दुखावला जाणार नाही तिथे गप्प बसा. जास्त बोलण्याने नेहमी नुकसान होते. एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकतो. गुरु म्हणतात, 6वा प्रसंग जेथे मौन पाळावे. जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल तेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर येईल, तिच्याबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा गप्प बसून ऐकून घ्या. आपले मत व्यक्त करू नये, कारण जो आपला तुमच्या समोर व्यक्ती येईल आणि तो वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलू शकतो. तुम्ही काही बोललात तर तो माणूस त्यासाठी तोंड बंद करेल आणि हुशार काम कराल तर विनाकारण बोलणे, कोणाबद्दल बोलणे चुकीचं आहे. कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडता छानपणा असतो की शांत राहणे. गुरु गुरु सदैव म्हणतात की 7वा प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगायला हवे. जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही, तो तुमचं म्हणणं लक्षपूर्ण ऐकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीसमोर सारंबळ गप्प बसावे, कारण अशा लोकांना तुमची भावना किंवा दुःखाचा पर्वा नसते. अशा लोकांना तुमचं रहस्य सांगून नंतर पश्चाताप होईल. त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय सांगायचं आहे ते काहीही सांगू नका. तुम्हाला जे वाटतं की समोरचा व्यक्ती तुम्हाला काहीही बोलत नाही आहे, तर समजू शकत नाही, तर तुमच्या भावना तोपर्यंत पोहोचू शकत नाही, तर अशा ठिकाणी बोलू नये, कारण अशा वेळेला तुमचा विनोद बनेल. जर तुम्हाला वाटत असेल की समोरच्या व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे, तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत आहे, तरच तुम्ही त्याला मनातले सांगावे. जर वाटत असेल की हा व्यक्ती आपल्या मनातल्या गोष्टींचा मजाक उडवणार आहे, तर त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावा. कारण आज तो व्यक्ती कदाचित तुमचा मित्र असेल, पण काय माहिती येत्या काळात तो तुमचा शत्रू होऊ शकेल आणि तो व्यक्ती शत्रू झाल्यानंतर तुम्हालाच आयुष्यात त्रास देईल. त्यामुळे तशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहा. गुरूंनी सांगितला 8वा प्रसंग जिथे तुम्ही मौन ठेवावा. जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्या समोर व्यक्त करते, जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर समजतच असतात. अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा. त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका. त्याचं दुःख किंवा समस्या इतर कोणाला मात्र सांगू नका. तो जे सांगत आहे यासाठी सांगत नाही त्याचा प्रश्न सुटतील. तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याच्या वेदना कमी होतील. गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात. तो कदाचित त्याच्या दुःखाचे सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात. शेअर केल्याने दुःख कमी होते. म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख सांगत असेल तेव्हा तुमच्या समोरचा व्यक्ती जे काही करत असेल तेव्हा शांत राहून त्याचे ऐकून घ्या. त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो. त्याच्या मनावरील ओझे हलके होते. 9वे ठिकाणी जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे. दुष्ट स्वभावाचे लोक राहतात, शिव्या देतात, तिकडे जाऊ नका. अशा लोकांची शांती नसते. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा, कारण त्यांची जीभ वाईट असते. ते दुष्ट स्वभावाचे असतात. अशा वेळी तुम्ही समजून जाऊ शकता की त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल, तेव्हाच तो तुमचं ऐकेल. त्यामुळे अशा व्यक्तीच्या लोकांसमोर कधीही काहीही बोलू नका. आणि शेवटचा आणि 10वा प्रसंग जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे. तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगायचे नसते. लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या लढाईबद्दल बढाई मारू लागतात. अशा स्थितीत काय होते की अनेकदा काही लोक यशाचा आनंद होत नाही. जर तुम्हाला यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल तर लोक नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकतात. जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात. बढाई मारल्याने तुमचे नुकसान होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी आहेत, सामना करा, त्यांना पुढे जा आणि आयुष्यात यशस्वी आयुष्य जगा. फक्त मोठ्या गोष्टी केल्याने काहीही होत नाही. एवढे सर्व बोलून गुरु म्हणाले, शिष्यांनो, आज मी सांगितलेल्या या 10 गोष्टी जर तुमच्या अंगीकारात आल्या असतील तर तुमच्या बऱ्याच समस्या दूर व्हाल. मित्रांनो, मला आशा आहे की या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल. या गोष्टी लक्षात ठेवल्याने सर्व काही चांगले होते. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्या.
फक्त फुकटच्या बढाया मारून आयुष्यामध्ये काहीही होत नाही. तर या योग्य ठिकाणी काय बोलावे, कुठं काय बोलावे, कुठं काय बोलावे नाही, कुठं काय करावे आणि कुठं काय करावे नाही, हे ज्याला माहिती असते तोच खरा यशस्वी असतो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य ठिकाण सापडा जिथे तुम्ही बोलू शकाल, योग्य अशी जागा सापडा जिथे तुम्ही थांबू शकाल. नेहमी योग्य बोला जसे लोकांना पटेल. कधीही कोणाला वाईट बोलू नका. लहान असेल तरीही आणि मोठा असेल तरीही. लहान असेल तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल निराधार निर्माण होईल आणि मोठा असेल तर तुमचे नातेसंबंध खराब होतील. यामुळे तुमचंच नुकसान आहे. काहीही जरी कराल तरी अडचणीत तुम्हीच याल. त्यामुळे कधीच कोणाला वाईट बोलू नका. वाईट बोलण्याने आयुष्यात अडचणी तुमच्याच येतील. त्यामुळे त्रास देखील तुम्हालाच होईल. त्यामुळे याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या गोष्टींकडे सदैव दुर्लक्ष करत चला. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक समस्येवर सोपा उपाय आहे. प्रत्येक अडचण आणि समस्या दूर करायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. हा विश्वासच तर असतो जो आपल्याला आयुष्यात सदैव पुढे नेतो. विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण, जय श्री राम, जय श्री हनुमान. रामकृष्ण हरी.